बघा, आज आपण शिकणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय? तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे विभाज्यता म्हणजे काय? तर जर कुठलाही नंबर डिवाइड करायचा असेल तर सर आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. बघा, सर आवाज विभाज्यतेच्या नाही कसोट्या येते. किंवा सर डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय? तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये एखादा नंबर कोणताही तुम्हाला डिवाइड करायचा आहे तर तो नंबर कसा डिवाइड होईल हे तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट मधून सांगितलं जातं. सगळ्यात महत्वाचं पहिली टेस्ट बघणार आहोत आपण विभाज्यतेची कसोटीमध्ये 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा 2 ची कसोटी. काय आहे ही कसोटी याआधी आपण बघूया. लक्ष द्या माझ्याकडे सर्वांनी. 2 ची कसोटी म्हणजे काय किंवा 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय? तर यामध्ये तुम्हाला कोणताही नंबर 2 ने डिवाइड होतो किंवा नाही हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर त्यासाठी ही तुमची कसोटी तुम्हाला उपयोगात येते. ठीक आहे. एकच मिनिट द्या. मग आता कसं शोधायचं की एखादा नंबर 2 ने डिवाइड होतो किंवा नाही? तर त्यासाठी ही आहे तुमची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता काय आहे ती एकदा समजून घेऊया. ओके, ही आहे 2 ची कसोटी जी तुम्हाला समोर सगळ्यांना स्क्रीनवर दिसत असेल. 2 ची कसोटी म्हणजे काय किंवा कुठलाही नंबर 2 ने डिवाइड होतो की नाही हे कसं आयडेंटिफाय करणार? तर त्यासाठी बघा, कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात त्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2. इफ द नंबर्स युनिट प्लेस have 0, 2, 4, 6, 8 then the number is divisible by 2. मग आता एकदा लिहिलंय ते 42, 5268, 86, 2586, 100. आता या ठिकाणी बघा कुठलाही नंबर डिवाइड होतो की नाही म्हणजे कसं आयडेंटिफाय करणार? तर या ठिकाणी नंबर घेतलाय मी, तुम्हाला समोर नंबर दिसेल. तो नंबर तुम्ही एकदा बघायचा आहे. नंबर बघा काय आहे? 42. या नंबरचा युनिट प्लेस बघा काय आहे? 2 आहे. 468 या नंबरचा युनिट प्लेस काय आहे? 8 आहे. 984 इथे जर 4 असेल किंवा यापैकी कुठलाही नंबर आला 6, 8, 0 किंवा 2 असा कुठलाही नंबर जर युनिट प्लेसला असेल, युनिट कुठे एकक स्थानी डिवाइड होणार आणि त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर त्याचा रिमाइंडर जो काय आहे तो काय असणार? 0 येणार. आलं का लक्षात सर्वांना? डिव्हिजिबिलिटी टेस्ट लक्षात आली काही? हो सर. हो सर. हो सर. मग आता मला तुम्ही सांगायचं आहे की आता हा नंबर आहे बघा 423 हा नंबर 2 ने डिवाइड होईल किंवा नाही? नाही 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 होणार. हा डिवाइड होणार नाही. नंबर होतो का नाही ते सांगा बरं. हा नंबर डिवाइड होईल का? हा होईल, कारण का युनिट प्लेसला काय आहे? 9832 आहे. पुढचा नंबर बघा, हा नंबर 2 ने डिवाइड होईल का? दोन ने भाग जाईल का? का जाईल? कारण या नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे? 4 आहे. कळालं का? हा, त्यानंतर बघा पुढचा नंबर, हा नंबर डिवाइड होईल का रे? बघा, तुम्हाला काय करायचंय या नंबरचे फक्त युनिट प्लेस बघायचे. युनिट प्लेसला जर यापैकी कुठलाही नंबर आला तर समजून घ्या तो नंबर काय होणार? डिवाइड होणार. ठीक आहे. पुढचा एक नंबर बघा, हा नंबर होईल का डिवाइड? मी त्याच्या पुढे 6 लिहिला, होईल का? कळालं सगळ्यांना? कळाली का? आता बघा,
लक्षात ठेवा, ही टेस्ट लिहून ठेवा नोटबुक मध्ये, आणि हे पण लक्षात ठेवा की कुठलाही नंबर 2 ने डिवाइड करायचा असेल तर त्या नंबरच्या युनिट प्लेसला काय पाहिजे, 24680 असला पाहिजे. ओके, मग तुम्ही उदाहरण म्हणून तेही लिहू शकता, आणि मी अजून उदाहरण देतोय, हेही लिहून ठेवा. तुमच्या दिले तरी चालतील, कुठलेही 5 उदाहरणं तुमच्या मनाने घेतले तरी काही अडचण नाही. 5 एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मनाने राईट करू शकता. ठीक आहे. चला पुढे बघूया. आता यानंतरची पुढची टेस्ट आपण बघणार आहोत, ती म्हणजे 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. कुठलाही नंबर 3 ने डिवाइड होतो किंवा नाही हे कसं शोधणार, तर त्यासाठी टेस्ट काय सांगते बघा. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भागातो त्या संख्येला 3 ने भागातो. इफ गिवन नंबर्स ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 3, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे कसं, तर इथे उदाहरण दिलंय तुम्हाला 25,437, 25,437. हा नंबर 3 ने डिवाइड होतो की नाही, म्हणजे याला जर डिवाइड केलं असं 25,437, तर या संख्येला पूर्ण भाग जाईल. त्याला तो नंबर डिवाइड केल्यानंतर युनिट प्लेसला 0 येतो किंवा नाही हे कसं आयडेंटिफाय करणार, तर त्यासाठी एकदम सिंपल ट्रिक आहे. काय करायचंय बघा, तुम्हाला काय करायचंय, या नंबर्स मध्ये जेवढे नंबर दिले त्या सगळ्यांची ऍडिशन करायची, म्हणजे बेरीज करायची. करून बघा या नंबरची बेरीज. 2 + 5 + 4 + 3 + 7, या सर्व नंबरची ऍडिशन केली किंवा बेरीज केली तर काय उत्तर येतंय बघा. 5 + 2 7, 7 + 4 11, 11 + 3 14, 14 + 7, एक मिनिट, 5 + 2 7, 7 + 4 11, 11 + 3 14, 14 + 7 21. बघा या नंबरची ऍडिशन झाली 21, म्हणजे 2 5 4 3 7 या सर्व अंकांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते, 21. मला तुम्हीच सांगायचं आहे, 21 ला 3 ने भाग जातो का, 21 ला 3 ने भाग जातो का, 21 या संख्येला 3 ने भाग जातो का, तर तुमचं उत्तर येणार सर हो, या संख्येला 3 ने भाग जातो. जातो का नाही, 3च्या पाड्यात 21 येतो का, 3 टेबल मध्ये 21 येतो का, हो सर. हो सर. 3च्या टेबल मध्ये हा 21 येतो. हो सर. म्हणून काय होणार, हा जो पूर्ण नंबर आहे 25,437 हा 3 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना. हो सर. हो सर. हा, सर स्क्रीनवर दिसत ना. स्क्रीन काय दिसत नाहीये. ओके, आता दिसते ना. बघा. लक्ष द्या आता. कोणताही नंबर 3 ने डिवाइड होतो की नाही हे कसं आयडेंटिफाय करणार, तर त्या नंबरची काय करायची, ऍडिशन करायची. त्या नंबरची ऍडिशन केल्यानंतर म्हणजे बेरीज करायची. त्या बेरीज जर 3च्या टेबलमध्ये येणारी असेल तर समजायचं तो नंबर काय होणार, 3 ने डिवाइड होईल. अजून एक नंबर घेऊया. उदाहरण बघा, 15,345 या संख्येची बेरीज करून बघा. या संख्येतील सर्व अंकांची ऍडिशन करा. किती होते, 1 + 5 + 3 + 4 + 5. या सर्व नंबरची ऍडिशन करा, बेरीज करा. या नंबरची किती होते बघा बरं. सर्वांनी ऍडिशन करा. 1 + 5 6, 6 + 3 9, 9 + 4 13, 13 + 5 18. या सगळ्या संख्यांची बेरीज 18 आलेली आहे. ऑल नंबर्स ऍडिशन इज 18, सो दॅट नंबर इज ऑक्युअर इन 3 टेबल. म्हणजे हा नंबर जो आहे 18च्या टेबल, 18 हा 3च्या पाड्यात येतो की नाही, म्हणून काय होणार, हा नंबर सुद्धा 3 ने डिवाइड होईल. पुढचा नंबर बघा. चॅट बॉक्स मध्ये टाकायला देतात. हा थांब जरा थोडं. इथे बघा पुढचा नंबर काय आहे, 4,300, 4,300, सर 4,321 जो आहे त्याची ऍडिशन करा. या नंबरची ऍडिशन 10 येते. 3च्या टेबल मध्ये 10 येतो का, नाही येत ना, नाही येत. हा नंबर डिवाइड होत नाही, म्हणून हा नंबर सुद्धा 3 ने डिवाइड होणार नाही. कळालं का. हो सर. हो सर. हो हा, सर. हो सर. सर्वांना टेस्ट समजली का. हो सर. हो सर. यस सर. यस सर. हो सर. यस सर. हो सर. त्यांनी पण द्यायची का. काय 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 टाकायला द्या ना. ज्यांनी देतो, थांबा. आधी हा, परत लिहायचं, काय अडचण नाही.
बघा, या सर्व नंबरची ऍडिशन करा. आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायची, ऍडिशन करायची. याच्यावरली आधी काय करायची, ऍडिशन करायची. याची ऍडिशन केली तर काय होणार, 5 + 6 + 2 + 5 + 9. या नंबरची तुम्ही जर ऍडिशन केली तर ही ऍडिशन किती येते, तर ही ऍडिशन बघा 27 येणार, बरोबर. मग ह्या नंबरची ऍडिशन जर 27 आली तर तुम्हाला माहितीये 9च्या टेबलमध्ये 27 आपलं सॉरी 3च्या टेबलमध्ये 27 येतो का नाही. 3 9 चा 27 होतो, म्हणजे 3च्या पाड्यात 27 येतो. म्हणून हा संपूर्ण नंबर सुद्धा काय होणार, 3 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात, आलं का लक्षात सर्वांना. लिहून घ्या टेस्ट आणि एक्झाम्पल सुद्धा. क्लास घेतो. तर कोणाला तिची टेस्ट नाही समजली असं कोणी आहे का, तिची टेस्ट नाही समजली असं कोणी आहे का. नाही सर. पुढची टेस्ट घ्यायची का. हो सर. ओके, चला पुढची टेस्ट काय सांगते बघा. पुढची टेस्ट आहे 4 डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4. नंबर काय दिलेला आहे तो आधी समजून घ्या. या ठिकाणी तुमच्या समोर जो नंबर दिला आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट 4 मध्ये, इफ गिवन नंबर्स लास्ट 2 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 4 और देअर डबल झिरो देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातो किंवा तिथे जर डबल झिरो असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. उदाहरण दिलं आहे 68,912. या नंबर मध्ये बघा तुमचा जो काही नंबर आहे, तुम्हाला कितीही मोठा डिजिट नंबर असो, कितीही मोठा असला तरी तुम्हाला बघायचे किती, फक्त लास्टचे 2 डिजिट. या ठिकाणी लास्ट 2 डिजिट काय आहे, 12 आहे. 4च्या टेबलमध्ये 12 येतो का नाही, म्हणून हा नंबर काय होणार, 4 ने डिवाइड होतो लास्ट 2 डिजिट. म्हणून आपण त्याला काय करणार, आपला नंबर 4 ने डिवाइड होतो म्हणून हा पूर्ण नंबर सुद्धा 4 ने डिवाइड होणार. म्हणजे मराठीत सांगतो बघा, 68,912 ही संख्या 4 ने भाग जातो का नाही कसं शोधायचं, तर फक्त शेवटचे 2 अंक बघा. या ठिकाणी या संख्येत शेवटचे 2 अंक काय, 12 आहे. 12ला 4 ने भाग जातो का रे, तर जातो. 4 त्रिक 12 होतात, म्हणून ही संपूर्ण संख्या 4 ने तिला 4 ने पूर्ण भाग जाईल. अजून एक उदाहरण देतो बघा. दुसरं उदाहरण आहे 48,300. हा नंबर आहे. हा नंबर 4 ने डिवाइड होतो की नाही कसं आयडेंटिफाय करणार, तर त्याचे लास्ट 2 डिजिट बघा. लास्ट 2 डिजिट काय आहे, तर या नंबरचे लास्ट 2 डिजिट 0 आहे. कोणताही नंबर ज्याचे लास्ट 2 डिजिट जर 0 असतील, म्हणजे शेवटचे 2 अंक जर 0 असेल तर तो नंबर सुद्धा 4 ने डिवाइड होतो. आलं का लक्षात, हा नंबर सुद्धा काय होतो, 4 ने डिवाइड होईल. पूर्णपणे त्याला 4 ने तो काय होईल, भाग जाईल. आलं लक्षात सर्वांना. हो सर. तर काय करायचंय तुम्हाला, त्या नंबरचं नंबर कितीही डिजिट असला तरी त्या नंबरचे फक्त किती बघायचे, लास्ट 2 डिजिट. सपोज आता नंबर आहे पुढचा 53,304. बघा आता हा नंबर आहे, या नंबर मध्ये लास्ट 2 डिजिट काय रे, शेवटचे 2 अंक काय आहे सांगा बरं, 04. मग मला सांगा या नंबरचे शेवटचे 2 डिजिट 04 आहे. 4च्या टेबल मध्ये 4 येतो का रे, हो सर. म्हणून सुद्धा काय होणार, 4 ने डिवाइड होईल. आलं लक्षात सर्वांना. हा पुढचा नंबर बघा. पुढचा नंबर आहे 58,316. हा 4 ने डिवाइड होतो की नाही तुम्हीच सांगायचं मला. लास्ट 2 डिजिट काय आहे, म्हणजे शेवटचा नंबर 16 आहे. 16 4च्या टेबल मध्ये येतो का नाही, म्हणून हा नंबर सुद्धा काय होणार, 4 ने डिवाइड. नंबर बघा, हा एवढा मोठा नंबर आहे, 4 ने डिवाइड होईल का नाही, 4 ने तिला भाग जाईल का, 9 लाख. कसं सांगणार, एकदम सोपं. लास्ट 2 डिजिट बघा, शेवटचे 2 अंक काय, 0 आहे, बरोबर. शेवटचे 2 अंक काय आहे, 0. लास्ट डिजिट 0 असेल तर तो नंबर आपला 4 ने डिवाइड होतो, म्हणून हा नंबर काय होणार, 4 ने डिवाइड होणार. आलं लक्षात सर्वांना, कळालं का.
काय अवघड आहे? काय अवघड आहे का? पाना बोला काय अडचण? ओके आता बघा पुढचं उदाहरण देतो. थांबा ना थोडं. बर चला पुढचं उदाहरण तुम्ही डिवाइड होतो का नाही 6 नंबर तुम्ही सांगायचं डिवाइड होईल का नाही. मी चॅट बॉक्स मध्ये उत्तर लिहा. हा बोला. स्क्रीन थोडी वर दिसत नाही. स्क्रीन वरती घेऊ. ओके कोणाला कळालं नाही? का बरं नाही कळालं? एकदम सोपं आहे ना. आपली कसोटी काय सांगते बघ बरं एकदा वाच बरं. काय सांगते? शेवटचे 2 अंक बघायचे. समजा हा नंबर आहे 35,632 35,632 याची लास्ट 2 डिजिट शेवटचे 2 अंक काय आहे? 32 आहे. 4च्या पाड्यात 32 येतो का? 4च्या टेबल मध्ये 32 येतो का? हो सर. येतो ना. मग आपला नंबर 32 हा 4च्या टेबल मध्ये येतो म्हणून हा पूर्ण नंबर काय होणार? 4 ने डिवाइड होईल. आलं लक्षात? आलं का सर्वांना? आता बघा याचं उत्तर सर्वात आधी कोणी टाकलंय आपण ते आधी बघूया. ओके रुद्र गायकवाड. ओके नाही हे जुने वाटतं. बरं आता नवीन देतो मी. नवीन नंबर सांगा तुम्ही डिवाइड होतो की नाही. चला 9833 हा नंबर डिवाइड होतो की नाही बघूया बरं. कोण फास्ट उत्तर देते सर्वात फास्ट. व्हेरी गुड सार्थक. व्हेरी गुड. सर्वात फास्ट उत्तर आलंय बरं सार्थक. अभिनवनी नंतर दिलाय आयुष. आविष्कार व्हेरी गुड. प्रजित व्हेरी गुड. श्लोक व्हेरी गुड. वेदिका व्हेरी गुड. शिवेंद्र व्हेरी गुड. रुद्र व्हेरी गुड. समर्थ व्हेरी गुड. आरोही व्हेरी गुड. स्वरूप व्हेरी गुड. आर्यन व्हेरी गुड. अथर्व व्हेरी गुड. कार्तिकी व्हेरी गुड. वेदिका व्हेरी गुड. समर्थ व्हेरी गुड. देवेशिष व्हेरी गुड. आदित्य व्हेरी गुड. ओम व्हेरी गुड. ईश्वरी व्हेरी गुड. स्वरा व्हेरी गुड. आरोही व्हेरी गुड. विरजा व्हेरी गुड. संग्राम व्हेरी गुड. अंशिका व्हेरी गुड. अर्णव व्हेरी गुड. राम व्हेरी गुड. चरण व्हेरी गुड. प्रगती व्हेरी गुड. ईश्वरी व्हेरी गुड. संस्कृती व्हेरी गुड. ओवी व्हेरी गुड. ओवी व्हेरी गुड. प्रस्मित व्हेरी गुड. आरोही व्हेरी गुड. आदित्य व्हेरी गुड. आनंद व्हेरी गुड. व्हेरी गुड. प्रस्मित व्हेरी गुड. अथर्व अर्णव वेदिका प्रेमराज व्हेरी गुड. ओके व्हेरी गुड. प्रेमराज तुला कळालं का? बघा या नंबरचे लास्ट 2 डिजिट काय 33 आहे आणि 33 काय 4च्या टेबल मध्ये येत नाही म्हणून हा नंबर 4 ने डिवाइड होणार नाही. ओके चला आता पुढे बघूया 5 ची टेस्ट. सगळ्यांना कळालंय असं समजून येतंय मला. टेस्ट काय बघा 5 ची आधी समजून घ्या सगळ्यांनी. काय सांगतोय मी या ठिकाणी काय सांगितलंय बघा बरं. divisibility टेस्ट ऑफ 5. इफ द नंबर्स unit place have 0 or 5 then the number is divisible by 5. ज्या संख्येच्या एकक स्थानी एक मिनिट बघा मराठीत काय कसोटी नीट समजून घ्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने भागतो. इफ द नंबर्स युनिट प्लेस हॅव 0 और 5 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. बघा म्हणजे काय आता इथं उदाहरण दिलंय 33,72,000 नाही जास्त मोठं आहे 37,25,480 एवढा मोठा नंबर आहे. हाय 5 ने डिवाइड होतो की नाही कसं शोधायचं? एकदम सिंपल ट्रिक. त्याचा शेवटचा अंक बघायचा. लास्ट डिजिट इथे काय 0 आहे किंवा हा पुढचा नंबर आहे 58,395 याचा लास्ट डिजिट बघा बरं काय आहे 5. हा नंबर जर युनिट प्लेसला जर 0 किंवा 5 असेल 0 किंवा 5 या दोघांपैकी कुठलाही नंबर असला तर समजून घ्यायचा तो नंबर 5 ने डिवाइड होणार म्हणजे होणार. आता पुढचा नंबर मी सांगतोय बघूया की ज्यांना जमत बघा हा नंबर 5 ने डिवाइड होतो की नाही तुम्हाला सांगायचं आहे. उत्तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही देऊ शकता. बघूया कोण फास्ट उत्तर देतंय.
वा सार्थक, वा वा. अभिनव व्हेरी गुड, विरजा व्हेरी गुड, अथर्व, रुद्र, शिवेंद्र व्हेरी गुड, मस्त छान उत्तर येत आहे. आरोही, ईश्वरी, अर्णव व्हेरी गुड, चरण व्हेरी गुड, समर्थ व्हेरी गुड, आविष्कार वा वा. हं? सगळ्यांना समजतंय म्हणजे. बरं, असं कोणी आहे का ज्याला समजलंच नाही की सर नेमकं काय करायचं तेच कळालं नाही? 5च्या टेस्टमध्ये 5च्या टेस्टमध्ये काय करायचं तेच समजलं नाही. फक्त त्यानेच अनम्यूट करायचं. हा, 1 मिनिट थांबा. मी काय सांगितलंय, ज्याला समजलं नाही ना त्यानेच फक्त वरती हे करा, त्यानेच बोला. असं कोणी आहे की ज्याला समजलंच नाही? समजलं का? हो सर. मी काय सांगितलं, मी माईक अनम्यूट कोणाला करायला लावला? ज्याला समजलं नाही त्याला. सगळ्यांना समजलंय का तुम्हाला? हो सर. चला, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर दिलं असेल, बघूया बरं. व्हेरी गुड. आता बघा, तुम्हाला इथे नाही समजलं, एकदम सिंपल आहे. काय करायचं, तुम्हाला नंबरचा शेवटचा अंक बघायचा. या नंबरचा लास्ट डिजिट काय रे? काय लास्ट डिजिट? 5 आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलंय, या टेस्ट मध्ये कुठलाही नंबर डिवाइड होतो की नाही कसं ओळखायचं? त्या नंबरचे शेवटचे 2 अंक, लास्ट 2 डिजिट काय पाहिजे आपला, 0 किंवा 5. या नंबरचा लास्ट डिजिट 5 आहे का? 5 आहे ना शेवटचा अंक? हो सर. 5 आलाय ना, म्हणून हा नंबर 5 ने तिला पूर्ण भाग जाईल. कळालं का? पुढचं उदाहरण बघा, 43,440. हा नंबर डिवाइड होईल का नाही 5 ने? मग काय शोधायचं? शेवटचं लास्ट डिजिट. लास्ट डिजिट काय इथे? शेवटी काय आहे? शेवटी 0 आहे का? अरे आहे का? शेवटी जर 0 आला किंवा 5 आला, यांच्यापैकी कोणताही नंबर आला, बघा मी इथे व्हायोलेट कलर मध्ये लिहिलेला आहे, या कलर मध्ये दिलेला नंबर जर समजा 0 किंवा 5 यांच्यापैकी कोणताही आला ना, तर तो नंबर काय होणार? 5 ने भाग त्याला जाणार, म्हणजे जाणार. द नंबर इज डेफिनेटली डिवाइडेड बाय 5. बट जर समजा आता हा नंबर आहे, या ठिकाणी बघा लास्ट डिजिट काय रे? याचा 8 आहे. मग मला सांगा, 5च्या आपल्या टेस्ट मध्ये काय सांगितलंय, एक तर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. या ठिकाणी 8 आलाय, म्हणून हा नंबर 5 ने डिवाइड होईल का? तर नाही होणार. हे दोघेही नड होतील, पण हा नंबर डिवाइड होणार नाही. का नाही डिवाइड होणार? कारण त्याचा लास्ट डिजिट हा काय आहे, तर 8 आहे. कळालं का सर्वांना? येते का लक्षात? हो सर. हो सर. हो सर. जास्त मग लक्षात ठेवा, ही टेस्ट जशी सांगितली तशीच नीट लक्षात ठेवायची. सगळ्यात महत्वाचं, शेवटी काय पाहिजे आपल्याला? 0 किंवा 5 पाहिजे. जर या नंबर मध्ये आपण आणखी 2 ऍड केली तर हा नंबर काय होईल? तर हा नंबर 2 ऍड केल्यानंतर होईल 4 8 3 8. 8च्या ऐवजी 9 होईल, 90 होईल, बरोबर की नाही? मग आता हा नंबर 2 ऍड केल्यानंतर हा नंबर 5 ने डिवाइड होईल का नाही? तर होईल. आलं का लक्षात सर्वांना? कळालं का आता सर्वांना? बोला. बरं. आता पुढची टेस्ट आहे 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो तिला 6 ने भाग जातो, किंवा कोणत्याही समसंख्येला जर 3 ने भाग गेला तर तिला 6 ने सुद्धा भाग जातो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय 6ची? इफ given number is divisible by 2 or 3, sorry 2 and 3, then the number is also divisible by 6. म्हणजे काय इंग्लिश मध्ये सांगायचं तर, इफ एनी नंबर इवन नंबर divisible by 3, then number is also divisible by 6. आता सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रकार टेस्ट आहे इथे. तुम्हाला कोणतीही संख्या जर तिला 2 ने आणि 3 ने भाग गेला तर तिला 6 ने भाग जाईल. नसेल लक्ष तर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, नवरदेव नवरी करायची. नवरदेव नवरी म्हणजे काय? हा नंबर एक नंबर, हा दुसरा नंबर आहे. असं समजा की हा नवरदेव आहे, ही नवरी आहे, आणि तुमचा हा 6 म्हणजे त्याचे घरचे किंवा फॅमिली. ओके. मग आता लग्न केव्हा होत असतं? सपोज यांना लग्न करायचंय 2 आणि 3 ला.
शुभमंगल सावधान. तर शुभमंगल सावधान केव्हा होईल? तर यामध्ये हा जो तुमचा नवरदेव आहे आणि ही जी काय नवरी आहे यांच्यामध्ये एक कंडिशन आहे. कंडिशन काय आहे? नवरदेव काय सांगतो? नवरदेव म्हणजे कोण? टू काय सांगतो? माझी कंडिशन काय आहे की नंबर काय पाहिजे? इवन असेल. इवन म्हणजे काय? तर समसंख्या. समसंख्या कशाला म्हणतो आपण? ज्या संख्येच्या शेवटी काय असतो? 2, 4, 6, 8, 0 यापैकी कोणताही नंबर असेल तिला आपण समसंख्या म्हणतो. बरोबर. मग हा टू काय म्हणतो? जर नंबरच्या युनिट प्लेसला काय असेल? 0, 2, 4, 6, 8 असेल तरच आणि तरच मला काय आहे? लग्न करायचं आहे. म्हणजे मला तरच ती मुलगी पसंत आहे. ही माझी कंडिशन आहे. बरोबर. मग सगळ्यात महत्वाचं काय? कुठलाही नंबर डिवाइड होतो की नाही हे करायचं आधी तर त्या नंबरच्या युनिट प्लेसला चेक करायचंय. जर तो नंबर युनिट प्लेसला यांच्या दोघांपैकी एक नंबर असेल तो नंबर काय होणार? डिवाइड होणार. सपोज आपण आता नंबर घेऊया. नंबर आहे 48,300 6. ओके. नंबर काय बघा? 48,320. हा नंबर तुमचा या नंबर 6 ने डिवाइड होतो की नाही? कसं आयडेंटिफाय करायचं? एकदम सिम्पल. आपला नवरदेव काय सांगतो? नंबर जो आहे नंबरच्या युनिट प्लेसला 2, 4, 6, 8, 0 यांच्यापैकी नंबर असेल तरच तो नंबर 2 ने डिवाइड होणार. बरोबर. तरच त्याला आपण समसंख्या म्हणणार किंवा इवन नंबर म्हणणार. बरोबर की नाही? मग आता बघा बरं, हा नंबर इवन नंबर आहे का? आहे. म्हणजे या ठिकाणी हा नंबर 2 ने डिवाइड होणारा आहे. बरं, आता 3 ने डिवाइड होतो की नाही? कसं ठरवायचं? काय सांगितलंय? नवरी काय सांगितले? नवरी म्हणजे 3 ने डिवाइड होण्यासाठी त्या नंबरची ऍडिशन 3च्या टेबलमध्ये असली पाहिजे. बघा बरं, या नंबरची ऍडिशन 3च्या टेबलमध्ये येते का? तर बघा, 4, 8, 4, 12, 12, 5, 17 नाही येत. या ठिकाणी नाही येत. ही नंबर 3च्या टेबलमध्ये येत नाही. बरं, आपण या ठिकाणी नंबर थोडा चेंज करून घेऊया. त्याची ऍडिशन 12, 12, 15. इथे मी आणखी एक 3 घेऊन टाकतो. म्हणजे आता नंबरची ऍडिशन होऊन जाईल. बरोबर ना? बघा बरं, या ठिकाणी 48,333 आहे. हा नंबर जो आहे या नंबरची ऍडिशन करा. या नंबरची ऍडिशन केली तर ही 18 होते. बघा, हा नंबर इवन पण आहे, समसंख्या आहे, 2 ने डिवाइड होणार आहे आणि 3 ने डिवाइड होणार आहे. कारण काय? 18 हा 3च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे या ठिकाणी नवरीला सुद्धा नवरदेव पसंत आहे. म्हणून या ठिकाणी घरच्यांना लग्न करायला म्हणजे 6 ने डिवाइड व्हायला काही अडचण आहे का? नाही. म्हणून हा नंबर काय होणार? 6 ने डिवाइड होणार. आलं का लक्षात सर्वांना? हो सर. सर्वांना लक्षात आलं का? बोला बोला, कोणाला काय अडचण? हा. बघा, ज्यांना मी आधी जी कसोटी सांगितली होती की नाही 2ची आणि 3ची, असं समजा त्या नंबरला जर 2 आणि 3 दोघांनीही भाग केला, कशाने? दोन्ही भाग केला पाहिजे आणि भाग केला पाहिजे, तरच काय होणार? 6 डिवाइड होईल, नाही तर होणार. लक्षात ठेवायचं एवढं, एकदम सिम्पल. मग 2 ने डिवाइड करायचं आहे म्हणजे त्याच्या युनिट प्लेसला काय पाहिजे आपल्याला? 2, 4, 6, 8 किंवा 0. आणि 3 ने डिवाइड करायचं असेल तर त्याची ऍडिशन जी आहे ती काय झाली पाहिजे? डिवाइड झाली पाहिजे. कशाने? 3 ने. बरोबर नाही? म्हणजे बेजेला 3 ने भाग केला पाहिजे. तरच तो नंबर 3 ने डिवाइड होतो. मग या ठिकाणी बघा, 2 नेही भाग, हा नंबर शेवटी 0 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. आणि या नंबरच्या अंकांची बेरीज ही 18 येते. नंबरची ऑल नंबरची ऍडिशन ही किती आहे? 18 आहे. म्हणून हा नंबर काय होतो? तर 3 ने सुद्धा डिवाइड होतो. मग आपला नंबर 2 ने डिवाइड होतो, 3 ने डिवाइड होतो. म्हणून आपला नंबर काय होणार? 6 ने सुद्धा डिवाइड होईल. आलं का सगळ्यांना लक्षात? हो सर. चला आता पुढची टेस्ट आहे 7 ची डिव्हिजिट टेस्ट. ती समजून घेऊया. कोणताही नंबर 7 ने तिला भाग जातो किंवा नाही, कुठलाही नंबर 7 ने डिवाइड होईल किंवा नाही, हे कसं आयडेंटिफाय करायचं? तर बघा काय करायचंय, तर त्यासाठी ही कसोटी काय बघा, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांचा एक गट करावा आणि उरलेल्या अंकाचा दुसरा गट करावा. या गटातील फरक 0 किंवा 7 ने भाग जाणार असेल तर त्या संख्येला काय होतो? 7 ने भाग जातो. बघा, या ठिकाणी तुम्हाला कुठलाही नंबर जर 7 ने डिवाइड करायचा असेल तर सर्वात महत्वाचं काय आहे त्यामध्ये? तर त्या नंबरची ग्रुप बनवायचा आहे. काय? मेक अ ग्रुप ऑफ लास्ट 3 digit of given number and other number if the difference of that two number is divisible by 0 or divided by 7, then the number is divided by 7. मग आता हा कसं करायचं तर ते आधी समजून सांगतो. सगळ्यात महत्वाचं आहे
उदाहरण घेऊया. उदाहरण आहे हे तुमच्या समोर. फॉर एक्झाम्पल 49,756. काय करायचंय? लास्ट 3 डिजिटचा एक ग्रुप करायचा. लास्ट डिजिट मध्ये काय येतोय? 756. दुसरा नंबरचा ग्रुप काय झालाय? 49. सपोज हा ग्रुप 1 आहे, हा ग्रुप 2 आहे. या दोघांमधला डिफरन्स काढायचा. म्हणजे काय करायचं? सबट्रॅक्शन करायची, दोघांमध्ये वजाबाकी करायची. आता बघा, या 756 मधून 49 मायनस केले तर काय येतं? 69 7 4 मायनस 4 0 7. आन्सर काय आलाय? 707. बघा, हा 707 7 ने डिवाइड होतो का? तर बघा, हा नंबर डिवाइड होईल. 7 1 7. हो सर. 7 मधून 7 मायनस केला 0. कॅरी आला इथं 0. पुन्हा 0 घेतला, कॅरी आला 7. मग 7 मधून 7. 7 मधून 7 गेला 0 आला. या ठिकाणी रिमाइंडर 0 आला, म्हणून हा नंबर काय होणार आहे? तर 7 ने डिवाइड होईल. मराठीत सांगायचं तर बघा, संख्येतील अंकांचे 2 गट करायचे. शेवटच्या 3 अंकांचा एक गट आणि उरलेल्या अंकांचा एक गट. शेवटचे 3 अंक काय? 756. आणि उरलेले 2 अंक काय? 49. 756 मधून 49 वजा करायचे. जे उत्तर आलंय त्या उत्तराला जर 7 ने भाग गेला तरच संपूर्ण संख्येला 7 ने भाग जाईल, नाहीतर भाग जाणार नाही. मग काही म्हणतील, सर जर संख्या इथे 5 अंकी होती, जर 6 अंकी असती मग काय केलं असतं? तर बघा, तेच करायचं. समजा दुसरं उदाहरण घेऊ आपण. सर दुसरी कशासाठी पण याची? हा सांगतो, थांबा जरा, काही नका करू. सपोज ही नंबर आहे. या नंबर मध्ये तुम्हाला काय करायचं? लास्ट ग्रुप, लास्ट डिजिट आहे 637 आणि इकडे काय झालं? दुसरा 756. तुम्हाला काय करायचंय? हा एक ग्रुप झाला आणि हा दुसरा 756 हा एक ग्रुप आहे. आता यांच्यामध्ये मोठा नंबर कुठला आहे? तर मोठा नंबर आहे हा. मग यातून काय करायचं? हा 637 मायनस करा. काय उत्तर येणार आहे? 16 मायनस 7 9. त्यानंतर 4 मायनस 3 1 आणि 7 मधून 6 केल्यानंतर 1 रिमेन राहतो, बरोबर? 119 आलं. 1. तर आधी डिवाइड करून बघा. इथे बघा, 7 मधून 7 होईल, 11 मधून 7 गेले, रिमेन राहिले 4, कॅरी आला 9. 7 7 49. डिवाइड झाला का नाही हा नंबर? म्हणून हा नंबर काय होणार? पूर्ण 7 ने डिवाइड होईल, 7 ने तिला भाग जाईल. ठीक आहे. आता बघा, जर समजा कोणाला ही टेस्ट अवघड वाटत असेल 7 ची, सर 2 ग्रुप बनवायचे, परत सबट्रॅक्शन करायची, मग त्यांना डिवाइड करायचं, याच्यापेक्षा सोपी आहे का एखादी? तर आपल्याकडे आणखी एक दुसरी टेस्ट आहे. काय ती? बघा, 7 ची टेस्ट आहे. काय करायचं? दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकांची दुप्पट करून उरलेल्या संख्येतून वजा करावी आणि उरलेलं जे काय आहे, जर काही फरक आलाय त्या फरकाला जर 7 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 7 ने भाग जाईल. इफ द डिफरन्स ऑब्टेन बाय डबलिंग द लास्ट डिजिट ऑफ गिवन नंबर अँड सबट्रॅक्टिंग फ्रॉम द रिमेनिंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 7, द होल नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 7. मग आता कसं? तर ते तुम्हाला इथे समजून सांगतो. समजा आता इथं उदाहरण आहे. यामध्ये काय करायचंय तुम्हाला? आपण हे वरच उदाहरण घेऊ. 49,756. तुम्हाला या संख्येला 7 ने भागायचं, म्हणजे कसं शोधायचं? याचं लास्ट डिजिट बघा. इथे काय आहे? शेवटचा अंक 6 आहे ना, 6 आहे. या 6 चे डबल करा. डबल करायचे म्हणजे त्याला मल्टिप्लाय 2 केलं तर काय होणार? डबल होतो. नंबर काय आला? 12 आला. हे राहिलेले नंबर आहे 4,975, याच्यातून तो वजा करायचा. काय करायचं? हा नंबर 6 आहे ना, तो सोडून द्यायचा, बाकीच्या नंबर मधून तो वजा करायचा. काय आला? इथे तुमचा नंबर काय शिल्लक राहतो बघा. 5 मायनस 2 3, 7 मायनस 1 6 9 4. परत तुम्हाला वाटलं याला डिवाइड करता तर डिवाइड करू शकता, नाही तर परत याला डिवाइड करून बघा. याची डबल करा. 3 चे डबल 6. यातून मायनस करा. किती राहिले? आता 0 आला त्याच्यावर काट मारून दिले तरी चालेल. बघा, 0 आल्यावर काट मारले तरी चालेल. 49 7च्या टेबल मध्ये येतो का रे? किंवा 49 हा 7 ने डिवाइड होतो का? हो तर सर. बघा, तुमचा 49 हा हो 7 ने सर. डिवाइड होतो, म्हणून काय होणार? हा नंबर 7 ने डिवाइड हो होईल. सर. मग आता तुम्हाला वरची टेस्ट सोपी वाटली तर तिने सोडवा, नाही तर खालची टेस्ट सोपी वाटली तर तिने सोडवा. 2 टेस्ट आहे, 2 प्रकारे समजून सांगितली. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. सर आलं का मला ते लक्षात? एकदा सांगा ना, माझा क्लास लिहू झाला होता. यस सर. बर, परत एकदा सांगू. ठीक आहे. काय करायचंय? कुठलाही नंबर 7 ने डिवाइड होतो की नाही कसं शोधायचं? तर तुम्हाला काय करायचं आहे? तर त्या नंबरला 7 ने मल्टिप्लाय करून बघायचं. सपोज आता नंबर घेऊ आपण.
हा नंबर आहे बघा 46,585. हा नंबर कसं शोधायचं? तर काय करायचं, त्या नंबरचे लास्ट 2 डिजिट बघायचे. किती डिजिट बघायचे? लास्टचे 2 डिजिट. शेवटचे 2 अंक बघायचे. या ठिकाणी बघा लास्ट डिजिट काय आहे? बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी या नंबर आहे, या नंबर मध्ये काय घ्यायचंय? याचे लास्ट 2 डिजिट, लास्ट डिजिट घ्यायचं. लास्ट डिजिट काय रे या नंबरचा? तर बघा याचा लास्ट डिजिट आहे 5. या 5 चे डबल करायचे. 5 चे डबल केले तर किती होतं रे? 5 × 2 10 होतात, बरोबर. या राहिलेल्या नंबर मधून मायनस करा. किती आले? 4648 होईल, बरोबर. परत या नंबरचा लास्ट डिजिट काय आलाय? 8 आलाय. याचे डबल करा. किती होतात? तर बघा 8 × 2 16 होतील. हे 16 राहिलेल्या नंबर मधून मायनस करा. राहिला नंबर राहतो बघा 14 - 6 9 14 - 6 8, बरोबर. 6 मधून 1 मायनस केला 5. इथे 4 राहिला. परत 8 चे डबल करून बघा. 8 चे डबल केले तर किती होतील? लास्ट डिजिट डबल करायचा. लास्ट डिजिट किती आहे? 8 आहे ना. या 8 चे डबल करा. इथे पण 16 आला, बरोबर. मग आता आपण 8 चे डबल केले 16 आला. 16 यातून मायनस करून बघा बरं. 45 मधून 16 मायनस केले. 15 - 6 रिमेन राहिले 9. 4 मायनस, एक मिनिट, 6 इथे 4 नाही, इथे 4च राहतो. इथे चुकलं माझ्याकडून. बघा 14 मधून 6 मायनस केले 8 राहिले. कॅरी घेतला होता. 5 मधून 1 गेले 4 आणि इकडून 4 आला, बरोबर. आता हा 8 आहे, डबल केले 16. 16 मधून 44 मधून 16 मायनस करा. तुमचा नंबर काय राहतो? 14 - 6 8 आणि इथे कॅरी दिल्यामुळे इकडे राहणार 28. बघा 28 हा नंबर जो आहे हा 70 टेबल मध्ये येतो का नाही? म्हणून काय होणार? हा पूर्ण नंबर आहे, हा नंबर 7 ने डिवाइड होतो. इथे पण हा 49 जो आहे हा 7 ने डिवाइड होता. म्हणून जो काही दिलेला पूर्ण नंबर आहे हा काय होणार? 7 ने डिवाइड होईल. आलं लक्षात सर्वांना? 7 ची टेस्ट कळाली का सर्वांना? होमवर्क अजून नाही, अजून मी पुढे 9 आणि 10 ची टेस्ट समजून सांगणार आहे. 8 9 10. बघा पुढचा आहे 8 ची टेस्ट. 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर बघा 8 ची कसोटी, ज्या संख्येच्या शेवटच्या किंवा तिथे डबल ट्रिपल झिरो असेल तर त्या संपूर्ण संख्येला तो 8 ने पूर्ण भाग जातो. इफ गिवन नंबर लास्ट 3 digit is divisible by 8 or their triple zero, then the number is also divisible by 8. म्हणजे काय? तर आता इथे उदाहरण दिलं आहे 68,912. हा नंबर, जशी तुम्ही 4 ची टेस्ट बघितली होती की नाही, 4 च्या टेस्ट मध्ये लास्ट 2 डिजिट डिवाइड होत होते. तर तुम्हाला काय करायचंय? इथे ह्या टेस्ट मध्ये लास्ट 3 डिजिट डिवाइड करून बघायचे. 912 8 ने डिवाइड करून बघा. काय होईल? 8 1 8. 9 मधून 8 गेले, रिमेन राहिला 1. कॅरी आला 1. 8 1 8. रिमेन राहिले 3. वरतून कॅरी आला 2. नंबर आहे 32. 8 4 होता 32. 32 मधून 32 गेले, 0 राहिला, बरोबर. मग आता या ठिकाणी बघा तुमचा जो काही नंबर आहे हा नंबर डिवाइड झाला का नाही रे? हा नंबर डिवाइड झालाय का 8 ने? मग तुमची टेस्ट काय सांगते? जर शेवटचे 3 अंक किंवा लास्ट 3 डिजिट जर तुमचं 0 असेल किंवा तो काही नंबर असणार आहे तो 8 ने डिवाइड होणारा असेल तरच आणि तरच संपूर्ण नंबर 8 ने डिवाइड होईल, नाही तर होणार नाही. समजा हा नंबर आहे 32,512. हा नंबर 8 ने डिवाइड होतोय की नाही? कसा आयडेंटिफाय करायचा? याची लास्ट डिजिट 512 आहे. मग तुम्ही सांगायचंय मग 512 8 ने डिवाइड होतो का?
बघा 512 8ने डिवाइड होतो का? होतो ना? बघा 512 8ने डिवाइड होतो असं म्हटलेलं आहे. बघा बरं डिवाइड करून. 8 1 जा 8, 8 6 जा 48 होतो. 51 मधून 48 मायनस केला 3 राहिला. वरतून कॅरी आला 2 आणि 8 4 ला 32. बघा हा नंबर काय होतोय? 8 ने डिवाइड होतो, म्हणून हा पूर्ण होतो नंबर सर. जो आहे तो सुद्धा काय होणार? 8 ने डिवाइड होईल. कळालं? किंवा आता हे तिसरं उदाहरण आहे बघा, काय आहे? 48,000. या नंबरचे लास्ट 3 डिजिट काय आहे? तर 000 सर आहे. शेवटी 3 शून्य आहे, म्हणून सुद्धा हा नंबर काय होणार? 8 ने डिवाइड. होतो सर. हा नंबर होईल का रे 8 ने डिवाइड? डिवाइड होतो. यस हा? सर. या यस नंबरचे सुद्धा सर. लास्ट 3 डिजिट बघा, शेवटचे 3 अंक. हे शेवटचे 3 अंक शून्य आहे, त्यामुळे सुद्धा नंबर काय होणार? 8 ने डिवाइड होईल म्हणजे होईल. कळालं का? समजलं का सर्वांना? हो सर. सर. कुठलाही नंबर 8 ने डिवाइड करायचा असेल तर पहिल्यांदा काय करायचं? त्याचे लास्ट 3 डिजिट डिवाइड करून बघायचे. कळलं का? हो सर. हो सर. हो सर. हो बर, आता सर. हा नंबर आहे हो सर. 35,600. हा 8 ने डिवाइड होतो की नाही? कसं ठरवणार? बघा 600 ला डिवाइड करून पहा 8 ने. होतो का? 8 7 जा 56, रिमेन राहिले 4, कॅरी आला 0, 8 5 जा 40. होतो का डिवाइड? यस सर. होतो ना? यस सर. म्हणून हा नंबर 8 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना? यस सर. यस कोणी असं आहे का ज्याला नाही समजलं? कोणी असं आहे का ज्याला नाही समजलं? काय करायचं ते कळालं नाही 8 ने डिवाइड होण्यासाठी? सर. नाही सर. सर परत सांगा. परत नो सांगू. सर. बघा कुठलीही संख्या 8 ने डिवाइड होते की नाही, किंवा तिला 8 ने भागतात नाही हे शोधायचं असेल तर त्याच्यातले जे शेवटचे 3 अंक असतील त्या संख्येतले, त्याला 3 ने भाग गेला पाहिजे. सॉरी, त्याला 8 ने भाग गेला पाहिजे. काय? जसं इथे 600 होता, 600 ला 8 ने भाग गेला, म्हणून हे संपूर्ण संख्या 8 ने भाग जाईल. इथे 512 होता, 512 ला 8 ने भाग गेला तरच काय होणार? 8 ने पूर्ण संख्येला भाग जाईल. इथे बघा एवढं नसेल तर शेवटचे 3 अंक काय पाहिजे? 000 पाहिजे. काय पाहिजे? 000. कळलं का? पुढचा नंबर बघा, 9ची कसोटी. आता एखादी संख्या आहे ती 9 ने तिला भाग जातो की नाही हे कसं शोधायचं? जशी 3ची कसोटी बघितली ना आपण, सेम तशीच काय करायचं आहे? तर सेम तसंच आहे. आणि आजचा क्लास 7:15 वाजेपर्यंत राहील, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणी एक्झिट करू नका क्लास. सगळ्यात महत्वाची सूचना. इथे बघा 9ची कसोटी आहे. कुठल्याही संख्येला 9 ने भाग जातोय का नाही हे कसं ठरवायचं? तर सगळ्यात महत्वाचं आहे त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. इफ गिवन नंबर्स ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 9, देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 9. फॉर एक्झाम्पल 57,204. काय करायचं? या नंबरचे ऍडिशन करा बरं. या नंबरचे ऍडिशन 18 होते बघा. मग 18 9च्या टेबलमध्ये येतो का रे? येतो. म्हणून हा नंबर काय होणार? 9 ने डिवाइड होणार. जसं तुम्ही 3च्या टेस्ट मध्ये शिकले सेम तुम्हाला बघायचंय इथे 9च्या टेस्ट मध्ये. काय करायचं? तर नंबरची ऍडिशन करून बघायची. कळलं का? जर नंबरची ऍडिशन ही 9च्या टेबल मध्ये आली तरच आणि तरच संपूर्ण नंबर काय होणार? 9 ने डिवाइड होईल. दुसरं उदाहरण घेऊ आपण. 42,390 हा नंबर आहे. हा नंबर 9 ने डिवाइड होतो की नाही कसं शोधणार? तर या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा. बघा काय होते? 4 + 2 + 3 + 9 + 0. बघा ह्या नंबरची जर तुम्ही ऍडिशन केली, बेरीज केली, तर ती बेरीज किती येते? 18 येते. आणि 18 हा 9च्या पाड्यात येतो का रे? 3 ने भागण्यासाठी आपण 3चा पाडा बघत होतो. 9 ने भागायचा असेल, 9 ने डिवाइड व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे? तो 9च्या टेबल मध्ये आला पाहिजे. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. बघा 89च्या टेबल मध्ये येतो का? हो सर. येतो का? यस सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. तुमचा हा नंबर जो आहे तो 9च्या टेबल मध्ये येतो, म्हणून हा संपूर्ण नंबर जो आहे हा काय होणार? 9 ने डिवाइड होईल. अजून एक उदाहरण घेऊया आपण. बघा आता एवढा मोठा नंबर आहे. हा नंबर 9 ने डिवाइड होतोय का नाही कसं शोधणार? एकदम सिंपल. पुन्हा तेच करायचं. काय करायचं? नंबरचे ऍडिशन काय होते बघा.
2 + 7 + 2 + 7 + 7 + 2 + 3 + 3 + 3 या सर्व नंबरची ऍडिशन करा, बेरीज करून बघा किती होते. 4 आणि 2 6, सॉरी 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 11 आणि 7 18, 18 आणि 7 25, 25 आणि 2 27, 27 आणि 3 30, 30 आणि 3 33, 33 आणि 3 36. बघा या सर्व नंबरची ऍडिशन केली जाते किती येते 36 येते. बघा प्रत्येक नंबरची ऍडिशन करा. या नंबरची ऍडिशन 36 येते. आपल्याला माहिती 9च्या टेबल मध्ये 36 येतो का रे, तर येतो. हा नंबर 9 ने डिवाइड होतो, म्हणून आपला नंबर काय होणार 9 ने डिवाइड होईल. आलं का लक्षात सर्वांना. हो सर. यस सर. हो सर. हो सर. हा. हो सर. हो सर. असं Yes, कोणी sir. आहे की ज्याला लक्षात आलं नाही 9ची टेस्ट. No, sir. No, sir. No, sir. No, sir. चॅट बॉक्स में बोला. टाकायला ना. बर तुम्ही सांगा हा नंबर मग 9 ने डिवाइड होतो की नाही, चॅट बॉक्स मध्ये टाका. बघा बरं दिलेला नंबर 9 ने डिवाइड होतो किंवा सॉरी 9 ने डिवाइड होतो की नाही हे बघा. 4,50,324 ही संख्या 9 ने तिला भाग जातो का नाही, चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं यस किंवा नो. बघूया व्हेरी गुड, छान उत्तर व्यवस्थित देत आहेत सर्वजण. व्हेरी गुड. येतंय का सर्वांना लक्षात. बघा सर्वांनी एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं होतं सांगितल्याप्रमाणे फक्त नंबर ऍडिशन करून बघायचे आहे. या ठिकाणी तुम्ही दिलेला नंबर जो आहे त्याची जर ऍडिशन केली तर तुमच्या लक्षात येईल हा नंबर जो आहे 4 + 5 + 0 + 3 + 2 + 4 या सर्व नंबरची ऍडिशन केली तर ती येते 18. आणि तुम्हाला माहिती आहे 18 हा 9च्या टेबल मध्ये येतो, 9 टू द 18 होतो, म्हणून हा नंबर सुद्धा काय होणार त्याने डिवाइड होईल. या नंबरला 9 ने डिवाइड होईल आणि रिमाइंडर किती येणार आहे तुमचा 0 येईल. चला त्यानंतर आपण बघणार आहोत 10 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. कुठलाही नंबर 10 ने डिवाइड होत नाही हे कसं शोधायचं. जसं तुम्ही बघितलं की कुठलाही नंबर 5 डिवाइड होतो नाही हे कसं त्याच्या युनिट. कुठलाही नंबर 10 ने डिवाइड होतो की नाही हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्या नंबरचा युनिट प्लेस बघायचा. युनिट प्लेस किंवा शेवटचा अंक जर तुमचा 0 असेल तर समजून घ्यायचा तो नंबर डेफिनेटली काय होणार 10 ने डिवाइड होईल. उदाहरण बघा 2560, 2560 ही संख्या 10 ने भागला जातो की नाही हे बघायचं असेल तर शेवटी काय आहे शेवटचा अंक काय असला पाहिजे 0 असेल पाहिजे. एनी नंबर लास्ट डिजिट इज 0. कुठलाही नंबर ज्याचा शेवटचा अंक 0 असेल समजून घ्यायचा डेफिनेटली तो नंबर काय होणार डिवाइड होईल. कशाने होईल तर तो नंबर डिवाइड होणार 10 ने. आलं का लक्षात सर्वांना. सर्वांना लक्षात येते का. हो सर. Yes, काय sir. अडचण हो सर. अडचण आहे हो का. सर. हो सर. बघा आता इथे बघा पुढचा नंबर जो आहे मी सांगितलं ना क्लास किती वाजेपर्यंत आहे 8:15 वाजेपर्यंत क्लास आहे, त्यापर्यंत अजिबात विचारायचं नाही काही. 4630 या नंबर मध्ये काय करायचंय लास्ट डिजिट शेवटचा अंक काय आहे शेवटचा अंक लास्ट डिजिट काय आहे 0. बरोबर. 0. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला घ्यायचं आहे या ठिकाणी लास्ट डिजिट 0 आहे, म्हणून तुम्हाला सुद्धा काय करायचंय लास्ट डिजिट 0 असेल तर तो नंबर 10 ने डिवाइड होणार. मग कुठलाही नंबर असतो जर समजा हा नंबर आला याच्या शेवटी 0 आहे का रे, आहे का.
नो त्याच्या शेवटी शून्य आहे का? नाही ना. सर मग हा नंबर 10 ने डिवाइड होईल का? तर होणार नाही. कळालं? दॅट हो नंबर्स सर युनिट प्लेस हॅव नो झिरो, म्हणजे शेवटी शून्य नाही, म्हणून हा नंबर 10 ने डिवाइड होणार नाही. नाही पुढचा नंबर बघा, 45,320. थांब स्वरा. 45,320 डिवाइड होतो का रे? हो सर हो सर. हा, आता पुढचा नंबर बघा. पुढचा नंबर आहे, आपल्याला पुढची टेस्ट बघायची आहे, ती म्हणजे 11 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, 11ची कसोटी. कुठलाही नंबर 11 ने डिवाइड होतो किंवा नाही, हे कसं आयडेंटिफाय करायचं किंवा कसं शोधायचं? तर त्याच्यासाठी एकदम सिंपल ट्रिक आहे आपली. तर बघा काय करायचं बघा, आधी टेस्ट समजून घ्या आणि नंतर मग आपण लिहूया. ज्या संख्येतील एकाडेक संख्येच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. इफ गिवन नंबर्स इवन or odd place number difference is 0 or 11 stable, then the number is divisible by 11. म्हणजे एखादी संख्या 11ने भाग जातो नाही शोधायचं असेल तर काय करायचं, त्या संख्येतील अंकांची एकाडेक घेऊन बेरीज करायची. म्हणजे कसं, किंवा इंग्लिश मध्ये इवन आणि ऑड प्लेस म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला काय करायचंय, हा जो नंबर आहे, नंबर काय बघा, 9, 5, 6, 2, 4, 1. या नंबरच्या वरती जर मी डिजिट लिहिले असे 1, 2, 3, 4, 5, 6, बरोबर. मराठीत आधी समजून सांगतो, नंतर इंग्लिश मधून समजून सांगतो. तर बघा, मराठीमध्ये काय आहे, एकाडेक अंक घ्यायचे. एकाडेक म्हणजे काय, तर बघा मी इथे एकाडेक नंबर घेण्यासाठी इथे तुम्हाला वेगवेगळ्या रंगात दाखवतो आहे. इथे एकाडेक नंबर कसे घ्यायचे, 9 प्लस 6 प्लस 4 याचा एक ग्रुप करायचा आणि दुसरा ग्रुप करायचा आहे 5 प्लस 2 प्लस 1 चा. यांचा ग्रुप केला तर याची ऍडिशन होईल 19. यांचा ग्रुप केला तर याची ऍडिशन होते 8. 19 मधून 8 मायनस करायचा, म्हणजे वजाबाकी करायची. 19 मधून 8 गेला तर राहतो किती, 11. हा नंबर जो काही फरक आहे, हा फरक जर 11च्या पाड्यात असेल, 0 किंवा 11, 22, 33 असा आला तरच ती संख्या काय होणार, 11ने तिला भाग जाईल. इंग्लिश मध्ये सांगतो, नीट लक्ष द्या. इंग्लिश मध्ये काय करायचंय बघा, देर इज अ नंबर 95,000, सॉरी 9,56,241. इन दॅट नंबर write above that number 1 2 3 4 5 6, 6-digit number, so write 1 2 3 4 5 6 in the even place digit and odd place digit. What is the even place digit? Even place digits are 5, 2 and 1. Make addition of that number. And another odd place numbers are, the numbers are 9 plus 6 plus 4. That number's addition is 18. And another group numbers addition is 8. Okay, another group numbers addition is 8. Okay, another numbers group addition is 8. So in that two groups, 18 minus 8, that difference is, if the difference is 0 or in the 11th table, 11, 22, 33, 44, if that difference is in occur in the 11th table, so that number is also divisible by, the number is also divisible by 11. म्हणजे काय, लक्ष आलं का सर्वांना? एखाद्या संख्येला 11ने भाग द्यायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, त्या संख्येतील एकाडेक अंक घेऊन त्याचा ग्रुप करायचा. वन नंबर आफ्टर वन नंबर, मेक ऍडिशन. दॅट नंबर्स difference is 0 or 11 stable, then the number is also divisible by 11. Okay, आणखी एक नंबर आहे बघा इथे खाली. अरे सॉरी, इथे 19 येतो. 19 मायनस 8, आन्सर काय येणार आहे, 11 येणार. माझी ऍडिशन रॉंग झाली होती. 19 मधून 8 मायनस केला तर 11 येतो, बरोबर. तो आपला नंबर काय होणार, 11 ने डिवाइड होणार. ठीक आहे.
हे बघा 9 + 6 15, 15 + 4 19 होतात. ओके. आता इथे बघा, इथे आणखी एक नंबर आहे बघा, इथे नंबरचे ऍडिशन करा बरं, किती होते. सपोज नंबर आहे 59,840. काय करायचंय आपल्याला, लक्ष येते का बघा तुम्हाला. 59,840 तुम्हाला काय करायचं सांगितलं मी, एक नंबर घ्या. 5 + 8 + 4 सॉरी +0 हा. आणि दुसरा ग्रुप काय आहे 9 + 4 चा, बरोबर. या ग्रुपची ऍडिशन 5 + 8 13 आणि 9 + 4 13. 13 - 13 किती होतात. 0. 0 0. मी तुम्हाला काय सांगितलं, या नंबर मधला डिफरन्स एक तर 0 पाहिजे किंवा 11चा टेबल पाहिजे. या ठिकाणी 0 आला का नाही, म्हणजे हा नंबर 11 डिवाइड होईल का नाही, होईल का. हो सर. हो सर. का मी काय सांगतोय ते. हो सर. हो सर. मी अजून एक नंबर घेतोय, नीट लक्ष द्या, तुम्हाला लक्षात येईल. नंबर आहे 86,000. चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. हा हो, थांब ग, वेळ कमी आहे त्यामुळे. 86,779. काय करायचंय, हा नंबर 11 ने डिवाइड होतो की नाही, कसं शोधणार. या नंबर मध्ये एकाड एक नंबरची बेरीज करा. एकाड एक नंबर म्हणजे काय, एक नंबर सोडून द्या. बघा कलर मध्ये तुम्हाला लक्षात येईल. 8 + 7 + 9 यांची ऍडिशन करा आणि 6 + 7 ची ऍडिशन करा. बघा बरं, याची ऍडिशन किती येईल. 8 + 7 15, 15 + 9 24, बरोबर. आणि 6 + 7 किती होतात, 13 होतात की नाही, 18, 19, 20, 21, 22, बरोबर. यांच्यातला डिफरन्स घ्यायचा, म्हणजे यांची सबट्रॅक्शन करा. किती होते बरं, 11 येते का बघा बरं, येते का. हो सर. यस सर. हा, यस मग सर. आता बघा, या नंबर मधला जो काही डिफरन्स आहे हा 11 आलेला आहे, म्हणून हा नंबर काय होणार, 11 ने डिवाइड होईल. कळालं का सर्वांना. हो सर. अडचण आहे का. नाही सर. नो सर. नो सर. ओके. सर चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. देतो, बस चला एक लास्ट उदाहरण देतो. तुम्ही सांगायचंय तो नंबर 11 ने डिवाइड होईल किंवा नाही होईल. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय ना. हो, उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं, कोणी सांगणार नाही हा. उदाहरण आहे 5038 नंबर 11 ने डिवाइड नाही, तुम्ही सांगायचं चॅट बॉक्स मध्ये. चला बघूया बरं किती जणांना सांगता येतंय उत्तर. बघूया सर्वात फास्ट कोण उत्तर येतंय. वा वा, सार्थकचं उत्तर खूप फास्ट येतं बरं. व्हेरी गुड सार्थक. रुद्र व्हेरी गुड. ओम व्हेरी गुड. कार्तिकी व्हेरी गुड. यस, विरजा स्वरूप व्हेरी गुड. शिवेंद्र व्हेरी गुड. ईश्वरी, अभिनव, अथर्व व्हेरी गुड. आरोही व्हेरी गुड. आदित्य, आविष्कार, देवशीष, प्रगती व्हेरी गुड. राम व्हेरी गुड. आरोही आरोही व्हेरी गुड. समर्थ, समृद्धी, आयुष, आरुषी, वेदिका व्हेरी गुड. आरुषी व्हेरी गुड. आनंद व्हेरी गुड. बघा काय करायचंय तुम्हाला, फक्त नंबरची एकाडे घेऊन ऍडिशन करायची, 1 आफ्टर 1 नंबर. म्हणजे 5 + 3 हा 1 ग्रुप आणि दुसरा ग्रुप बनणार आहे तुमचा 0 + 8. बघा कलर मध्ये दाखवतो म्हणजे लवकर लक्षात येईल. असा नंबर घेतला, एकाडे घेऊन ऍडिशन केली तर याची ऍडिशन 8च येते आणि याची ऍडिशन 8च येते. 8 मधून 8 मायनस केला तर आपलं उत्तर 0 येतो. मग 0 आल्यानंतर आपला नंबर काय होतो, 8 ने डिवाइड होईल, आपला 11 ने डिवाइड होईल का नाही, तर होतो. आपली कंडिशन असती की नंबर मध्ये एक तर 0, जो काही डिफरन्स येईल किंवा जो काही फरक येईल तो एक तर 0 यायला पाहिजे किंवा 11चा टेबल पाहिजे, बरोबर की नाही. चला आता पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. पुढचा नंबर जो आहे तो आहे 12 ची डिव्हिजिट टेस्ट आपण बघणार आहोत आणि मग थांबणार आहोत. 12 आणि 15 एकदम सोपी आहे. जो नंबर 3 ने आणि 4 ने डिवाइड होतो ना तो नंबर, बघा नंबर जो आहे याचे उदाहरण आपण उद्या समजून घेऊया. फक्त मी टेस्ट समजून देतोय तुम्हाला की एखादा नंबर 12 ने डिवाइड होतो की नाही हे कसं शोधायचं.
तर बघा नंबर आहे 15,336. हा नंबर 12 ने डिवाइड होतो की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला नंबर 3 ने डिवाइड झाला पाहिजे आणि 4 ने डिवाइड झाला पाहिजे. बघा आता हा नंबर आहे 3 ने डिवाइड व्हायचा म्हणजे या नंबरची ऍडिशन 3 च्या टेबल मध्ये पाहिजे, बरोबर नाही? आपण कसोटी बघितली नाही आधी. तर या नंबरची ऍडिशन करून बघा 1 + 5 + 3 + 3 + 3 किती होतात? तर या नंबरची ऍडिशन 18 येते. मग आपला नंबर 3 ने डिवाइड होईल का नाही? तर होईल. त्या नंबर 4 ने डिवाइड करायचा असेल तर लास्ट 2 डिजिट डिवाइड व्हायला पाहिजे. बघा 36 4 ने डिवाइड होतो का नाही? होतो. म्हणून हा नंबर काय होणार? 12 ने डिवाइड होईल. आलं लक्षात? आणि शेवटची test आहे ती आहे 50 ची. त्यालाही पण तेच आहे. फक्त कंडिशन काय आहे की हा नंबर जे आहे याला 5 आणि 3 ने डिवाइड झाला पाहिजे. 5 ने डिवाइड होण्यासाठी युनिट प्लेसला 5 किंवा 0 पाहिजे, म्हणजे 5 ने डिवाइड होणार. आणि 3 ने डिवाइड होण्यासाठी या नंबरची ऍडिशन 3 च्या टेबल मध्ये यायला पाहिजे. बघा या नंबरची जर आपण ऍडिशन केली तर ती ऍडिशन किती येते? 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 6 12. या नंबरची ऍडिशन 12 येते. आपल्याला माहिती आहे 12 3 ने डिवाइड होतो, म्हणून हा नंबर काय होणार? 15 ने डिवाइड होईल. ओके, ही आपण 11, 12 आणि 13 ची टेस्ट आणखी उद्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ. अशा प्रकारे तुम्हाला ह्या टेस्ट आहे ह्या सगळ्या पाठ करून ठेवायच्या आहे. उद्या आपण आणखी याच्यावर रिव्हिजन घेणारच आहोत. याच्यावर उदाहरणं कशा पद्धतीने विचारल्या जातात तेही आपण घेणार आहोत. आणि फक्त तुम्ही काय करा, ह्या टेस्ट ज्या आहे ती तुम्हाला दिली जाते ती व्यवस्थित सोडवा. यातली उद्यासाठी आपण ही काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं मी तुम्हाला उद्या सांगितलं आणखी प्रकारे. सध्या तुम्ही काय करायचं आहे, यात तुम्हाला जेवढी जमतील तेवढी उदाहरणं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. जी नाही जमणार ती मी तुम्हाला समजून टाकील. ठीक आहे. हाच तुम्हाला आजचा होमवर्क असेल जो तुम्हाला पीडीएफ मध्ये पाठवला जाईल. ठीक आहे. प्रयत्न करून बघा, नाही जमलं सांगेल. ठीक आहे. तिथे आपण आज थांबूया. जे विद्यार्थी नवीन असतील ग्रुपवर किंवा क्लासवर त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा